नमस्कार, मराठमोळ्या रेसिपीज बाय सुनीता या आपल्या चॅनलवर सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। मी आज बनवली आहे मस्त चमचमीत आणि चटपटीत अशी बोंबलाची चटणी। तर ही चटणी कशी तयार करायची यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत जरूर बघा। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। तर बोंबलाची चटणी बनवण्यासाठी इथं मी 10 ते 15 अख्खे सुक्के बोंबील घेतलेले आहेत। वजनी प्रमाणात 125 ग्रॅम इतके हे आहेत। तर सुरुवातीला आपल्याला हे अगदी छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये याप्रमाणे कट करून घ्यायचे आहेत। अगदी 1 इंचाचे असे मी याचे तुकडे करून घेतलेले आहेत। हे आता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। तर त्यासाठी एका भांड्यामध्ये मी पाणी घेतले आणि हे कट करून घेतलेले सगळे बोंबलाचे तुकडे या पाण्यामध्ये मी टाकलेले आहेत। आता हे मी 10 मिनिटे असेच भिजू देणार आहे आणि भिजल्यानंतर 2 ते 3 वेळा पाण्याने हे मी स्वच्छ धुवून घेणार आहे। तर बघा 10 मिनिटानंतर यातलं मी सगळं पाणी काढून टाकले आणि 2-3 वेळा चोळून हे बोंबील मी चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता आपल्याला चटणीची तयारी करायची आहे। तर त्यासाठी इथं मी 2 लाल पिकलेले टोमॅटो घेतलेत आणि 5 ते 6 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत। हे आपल्याला अगदी बारीक चिरून घ्यायचे आहेत। तर बघा कांदा मी अगदी बारीक आणि चौकोनी असा चिरून घेतलेला आहे आणि टोमॅटो सुद्धा अगदी बारीक असं चिरून घेतलेला आहे। आता गॅसवर मी एक पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेऊयात। तेल थोडंसं गरम झालं की यामध्ये टाकूयात स्वच्छ धुवून ठेवलेले बोंबलाचे तुकडे। आता यावर आपल्याला थोडासा हिंग आणि थोडीशी हळद टाकून घ्यायची आहेत। हिंग टाकल्यामुळे बोंबील चवीला तर छान लागतातच, परंतु पचायला सुद्धा ते हलके होतात आणि हळदीमुळे याला खूप छान असा कलर येतो। तर आता हिंग हळद टाकून हे आपण चांगले लाल होईपर्यंत परतून घेऊयात। एक 3 ते 4 मिनिटे आपण याला मोठ्या गॅसवर असंच परतून घेणार आहोत। तर बघा 3-4 मिनिटातच बोंबील चांगले लालसर असे झालेले आहेत। यामध्ये ही स्टेप अगदी महत्त्वाची आहे। बोंबील आपल्याला अगदी लालसर असे परतून घ्यायचेच आहेत। तर बघा हे आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात आणि थोडेसे थंड झाले की हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून अगदी बारीक असा याचा आपल्याला भुगा करून घ्यायचा आहे। तर बघा बोंबील थंड झालेले आहेत, ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते आणि आता याला झाकण लावून याचा आपण चांगला बारीक असा भुगा तयार करून घेऊयात। तर बघा याप्रमाणे बोंबलाचा चांगला बारीक असा भुगा किंवा चुरा म्हणता येईल हा झालेला आहे। यामुळे आपली चटणी अगदी मस्त खमंग अशी तयार होते। तर हा आता एका प्लेटमध्ये मी काढून घेते आणि आता पाहूयात पुढची स्टेप। आता गॅसवर पुन्हा मी एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 2 ते 3 पळ्या इतकं तेल टाकून घेऊयात। तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता। आता यामध्ये टाकूयात बारीक चिरून ठेवलेला कांदा। तर बघा कांदा सुद्धा इथं मी भरपूर वापरलेला आहे आणि शक्यतोवर कांदा जुनाच वापरावा। कांदा जर नवीन असेल तर तो शिजून अगदी कमी आणि असा आकसल्यासारखा होतो आणि जुना कांदा असेल तर चांगला मऊसूद असा आपला कांदा इथं भाजून तयार होतो। तर बघा याप्रमाणे 3 ते 4 मिनिटे एकसारखं हलवत हा कांदा मी चांगला सॉफ्ट होईपर्यंत भाजून घेतलेला आहे। अगदी याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे। आता यामध्ये टाकूयात बारीक चिरून ठेवलेलं टोमॅटो सुद्धा कांद्याबरोबर आपल्याला चांगलं सॉफ्ट असं भाजून घ्यायचं आहे। तर त्यासाठी यावर मी झाकण ठेवणार आहे आणि झाकण ठेवून थोडा वेळ याला बारीक गॅसवर वाफ काढून घेणार आहे। झाकण ठेवल्यामुळे हा पटकन आणि अगदी सॉफ्ट असा भाजून तयार होईल। तर बघा 2 मिनिटानंतर पाहूयात कांदा टोमॅटो अगदी मस्त असं सॉफ्ट झालेला आहे। आता यामध्ये आपण पावडर मसाले घालून घेऊयात। तर सुरुवातीला यामध्ये घालते थोडीशी हळद, 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि अर्धा चमचा मीठ। तिखट आणि मीठ कांद्याबरोबर 1 मिनिटभर चांगलं मिक्स करून घेऊयात, म्हणजे ते चांगलं एकजीव होईल। बघा मसाले मी कांद्याबरोबर अगदी चांगले एकजीव करून घेतलेले आहेत। आता यामध्ये घालूयात बारीक करून ठेवलेला बोंबलाचा चुरा आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर।
आता हे सुद्धा कांदा टोमॅटो बरोबर अगदी चांगलं असं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि अगदी 2 ते 3 मिनिटे हे आता आपल्याला परतून घ्यायचं आहे। तर बघा अगदी या पद्धतीने केलेली बोंबलाची ही जी चटणी आहे अगदी चटपटीत आणि चमचमीत अशी तयार होते। या पद्धतीने तुम्ही एकदा नक्कीच करून बघा। बघा यावर मी आता फक्त 2 मिनिटे झाकण ठेवून बारीक गॅसवर याला वाफ देऊन घेणार आहे, म्हणजे हे बोंबील जे आहेत ते अगदी मसाल्यांबरोबर एकजीव होतील आणि आपली चटणी अगदी चमचमीत आणि झणझणीत अशी तयार होईल। बघा आपली बोंबलाची चटणी इथं तयार झालेली आहे। आता यावर पुन्हा थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात। ही बोंबलाची चटणी गरम गरम ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी किंवा चपाती बरोबर सुद्धा अगदी छान लागते। एकदा नक्कीच ट्राय करा। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।